नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल मध्ये। आज आम्ही पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी। आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल दाल तडका आणि जिरा राईस। आपण सेम ऑथेंटिक रेस्टॉरंट स्टाईल दाल तडका बनवणार आहोत, तेही घरातील साहित्यापासून आणि कमी वेळेत झटपट होणारी रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा। चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। दाल तडका आणि जिरा राईस बनवण्यासाठी लागणारं साहित्य, इथे मी 1 वाटी तुरीची डाळ घेतली, इथे 1 छोटी वाटी मुगाची डाळ घेतली, 1 चमचे जिरे, 1 चमचे मोहरी, अर्धा चम्मच हळद, 1.5 चम्मच काश्मीर लाल मिरची पावडर, 1 चम्मच धने पावडर, चवीनुसार मीठ, 1 चम्मच लाल मिरची पावडर, इथे 5 वाळलेले लाल मिरच्या घेतलेल्या आहे, 2 मीडियम साईजचे टोमॅटो असे पातळ स्लाइस मध्ये कट करून घेतलेले आहे, त्यानंतर 2 मीडियम साईजचे कांदे अशा प्रकारे बारीक कट करून घेतले, हिंग, इथे 1 चमचा लसूण ठेचून घेतला, 1 चमचा अद्रक ठेचून घेतलेली आहे, 1 चमचा लसूण बारीक चॉप करून घेतला, 5 ते 6 हिरव्या मिरच्या अशा प्रकारे ठेचून घेतलेल्या आहे, त्यानंतर कढीपत्ता, कोथिंबीर, इथे मी 250 ग्रॅम बासमती राईस बॉईल करून घेतलेला आहे। इथे बॉईल करताना फक्त मी मीठ टाकलं होतं पाण्यामध्ये आणि थोडंसं ऑइल टाकलं होतं। दाल तडका बनवण्यासाठी सर्वात आधी आपण डाळी धुवून घेणार आहोत। त्यासाठी एका बाउल मध्ये पाणी घेतलं, आता यामध्ये तुरीची डाळ ऍड करून घेऊया, त्यानंतर मुगाची डाळ ऍड करून घ्यायची आहे। इथे आपण डाळी हाताच्या साहाय्याने चोळून चोळून धुवून घेणार आहोत, म्हणजे त्यावर असलेली पावडर वगैरे निघून जाईल। हे बघा पाणी किती घाण झालेलं आहे। आता आपण हे पाणी फेकून देऊया। इथे आपल्याला अजून 2 ते 3 पाणी चेंज करायचे आहे डाळी धुताना। आता इथे डाळी स्वच्छ धुवून घेतल्या। आता इथे कुकर मध्ये मी पाणी ठेवलं होतं बॉईल करायला, पाण्याला उकळी आली की यामध्ये आपण धुवून घेतलेल्या डाळी ऍड करून घेऊया, त्यानंतर कुकर मध्ये हळद ऍड करून घेऊया। आता आपण कुकरचं झाकण बंद करूया। इथे आपल्याला 3 ते 4 शिट्टे होईपर्यंत डाळ शिजून घ्यायची आहे। इथे आपली तुरीची डाळ आणि मुगाची डाळ छान शिजलेली आहे। हे बघा किती छान गाळ होईपर्यंत डाळ शिजून घेतली। आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया। आता आपण दाल तडका बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे। इथे मी 5 ते 6 चम्मच ऑइल ऍड केलेला आहे। इथे ऑइल गरम झालं, आता यामध्ये आपण मोहरी ऍड करून घेऊया। इथे मोहरी तडतडली, आता यामध्ये आपण जिरे ऍड करून घेऊया। आता आपण हिंग ऍड करून घेऊया, त्यानंतर ठेचलेला लसूण ऍड करून घ्यायचा आहे। आता लसूण आपण गोल्डन कलर होईपर्यंत परतून घेणार आहोत। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। हे बघा लसूण इथे गोल्डन कलर होईपर्यंत परतून घेतला। आता यामध्ये ठेचून घेतलेले अद्रक ऍड करून घेऊया। आता आपण अद्रक पण छान परतून घेणार आहोत। इथे अद्रक पण परतून झाले, आता यामध्ये ठेचून घेतलेली हिरवी मिरची ऍड करून घेऊया। आता ठेचून घेतलेल्या हिरव्या मिरचीची पेस्ट पण छान परतून घ्यायची आहे आपल्याला, त्यामध्ये जो कच्चा वास असतो तो निघून जाईपर्यंत मिरचीची पेस्ट परतून घ्यायची आहे। आता मी गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे, म्हणजे आपले मसाले जळणार नाही। आता आपण कांदा ऍड करून घेऊया। इथे आपल्याला कांदा पण छान परतून घ्यायचा आहे गोल्डन कलर होईपर्यंत। इथे कांदा पण परतून झाला, आता आपण यामध्ये टोमॅटो ऍड करून घेऊया। आता आपल्याला टोमॅटो मेल्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता या स्टेजला आपण मीठ ऍड करून घेऊया, म्हणजे टोमॅटो लवकर सॉफ्ट होईल आणि लवकर मेल्ट पण होईल। आता एकदा आपण सर्व साहित्य मिक्स करून घेऊया। आता इथे टोमॅटो पण पूर्णपणे मेल्ट झालं, आता यामध्ये आपण कढीपत्ता ऍड करून घेऊया। आता आपण कढीपत्ता मिक्स करून घेऊया। इथे आपण काही सुके मसाले ऍड करून घेणार आहोत, त्यासाठी सर्वात आधी आपण धने पावडर ऍड करून घेऊया, त्यानंतर लाल मिरची पावडर ऍड करून घ्यायची आहे। आता सर्व साहित्य पुन्हा मिक्स करून घेऊया।
आता आपण शिजून घेतलेली डाळ ऍड करून घेऊया. आता आपण डाळ मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये. हे बघा, इथे आपली डाळ छान मिक्स झालेली आहे. आता आपण यामध्ये थोडंसं पाणी ऍड करणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पाणी ऍड करू शकता. इथे आपण पाणी ऍड केलं, त्यामुळे आपल्याला पुन्हा एक दाल तडका मिक्स करून घ्यायचा आहे. आता सर्वात शेवटी आपण कोथिंबीर ऍड करून घेऊया. आता आपण कोथिंबीर पण मिक्स करून घेऊया दाल तडक्यामध्ये. आता तुम्ही बघू शकता तिथे दाल तडक्याला छान उकळी आली. इथे आपला दाल तडका तयार झालेला आहे. आता इथे दाल तडक्यासाठी आपण तडका तयार करून घेणार आहोत. त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी ऑइल घेतलं. ऑइल थोडंसं जास्तच घ्यायचं आहे. ऑइल गरम झालं की यामध्ये आपण लसूण ऍड करून घेऊया बारीक कट केलेला. त्यानंतर लाल मिरच्या ऍड करून घ्यायच्या आहे वाळलेल्या. सर्वात शेवटी लाल मिरची पावडर ऍड करून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपली लाल मिरची पावडर जळणार नाही. आता एकदा तडका मिक्स करून घेऊया. आता तयार झालेला तडका आपण डाळीमध्ये ऍड करून घेऊया. आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला दाल तडका तयार झाला. आता आपण जिरा राईसची तयारी करून घेऊया. आता आपण जिरा राईस बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी गॅसवर कढाई ठेवली. यामध्ये मी ऑइल टाकलेला आहे 5 ते 6 चम्मच. थोडीशी मोठीच कढाई घ्यायची, म्हणजे आपल्याला जिरा राईस छान हलवता येतो. इथे ऑइल गरम झालं की यामध्ये जिरे ऍड करून घ्यायचे आहे आपल्याला. आता इथे जिरे तडतडले. आता यामध्ये आपण बारीक कट केलेली कोथिंबीर ऍड करून घेऊया. त्यानंतर बॉईल केलेला राईस ऍड करून घेऊया. आता आपण वरून थोडीशी कोथिंबीर ऍड करून घेऊया. त्यानंतर चवीनुसार मीठ ऍड करून घ्यायचं आहे. तांदूळ बॉईल करताना पण आपण मीठ टाकलं होतं. आता आपण जिरा राईस मिक्स करून घेऊया. हे बघा, इथे आपला जिरा राईस पण तयार झाला. आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दाल तडका आणि जिरा राईस तयार झालेला आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सिम अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्तपैकी रेस्टॉरंट स्टाईल दाल तडका आणि जिरा राईस तयार झालेला आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सिम अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑलरेडी सबस्क्रायबर असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन मध्ये घंटीला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील.